नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण स्टँडर्ड 10 मॅथ्स 1 या भागाला सुरुवात करतो आहे. त्यातला चॅप्टर नंबर 1 आज आपण सुरू करूयात. चॅप्टर नंबर 1 त्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तसा हा भाग आपल्याला इयत्ता 9वीमध्ये सुरू झालेला होता. लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल हे आपण 8वीत पाहिलं होतं. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा भाग आपण 9वीत पाहिला होता. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ही सोडवताना आपल्याला काही गोष्टी यातल्या माहीत पाहिजेत. एक म्हणजे स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इज एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 इज द स्टँडर्ड फॉर्म. पण आपण कोणतंही इक्वेशन लिहिताना ते एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये लिहितो. पहिल्यांदा एक्सची टर्म, नंतर वायची टर्म, नंतर असेल ती कॉन्स्टंट टर्म. ए अँड बी आर कोइफिशियंट्स, दे आर इंटिजर, फ्रॅक्शन, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह जे असतील ते. आपल्याला 9वीमध्ये झालेला भाग आहे की एका इक्वेशनला इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स असतात. एक उदाहरण आपण त्यावेळेलाही पाहिलं होतं की इफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 देन द सोल्युशन्स आर इफ एक्स इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 6, इफ एक्स इक्वल टू 2 वाय इज इक्वल टू 5, इफ एक्स इक्वल टू 3 वाय इज इक्वल टू 4. दोघांची बेरीज 7 पाहिजे. असे कितीतरी सोल्युशन्स मिळतील. मग नेमकं कोणतं मांडायचं? म्हणून आपण जेव्हा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स सोडवतो तेव्हा ती कमीत कमी 2 येतात, जोडीनं येतात. 2 इक्वेशन जर दिली आपल्याला डिफरंट तर मात्र याला एकच सोल्युशन असतं, युनिक सोल्युशन असतं. आपल्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल झालेलं आहे. एक्स प्लस 2 इज इक्वल टू 7. इथं एक्सची किंमत फक्त 5च येऊ शकते. 5 पेक्षा वेगळी चालतच नाही. 5 पेक्षा जर वेगळी किंमत घेतली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. इक्वेशन सॅटिस्फाय याचा अर्थ LHS आणि RHS सारख्या होत नाहीत. जर एक्स इक्वल टू 4 घेतलं तर चालणार नाही. 4 आणि 2 6, 7 नाही. त्यामुळं एक्स इक्वल टू 5 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. पण या ठिकाणी जेव्हा 2 व्हेरिएबल्स घेतो आपण त्यावेळेस याला इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन, हे सगळं आपल्याला 9वीत झालेलं आहे. हाही भाग पुढे आपण पाहिलेला आहे 9वीमध्ये की 2 इक्वेशन्स येतात आणि ती 2 इक्वेशन्स आपल्याला सोडवता येतात. कोणत्या मेथडनी? या ठिकाणी बाय इलिमिनेशन नावाचा प्रकार आहे. इलिमिनेशन याचा अर्थ निरसन करणे, काढून टाकणे. बाय इलिमिनेटिंग इक्वेटिंग द कोइफिशियंट किंवा बाय सबस्टिट्यूशन. बाय सबस्टिट्यूशन हा प्रकार 9वीत होता, पण तो आपल्याला सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये दिला होता पुस्तकात. तो आपल्याला पुढं नाही. या ठिकाणी सॉल्व्ड एक्झाम्पल सोडून आपण 9वीमध्ये सबस्टिट्यूशन वापरलंच नाही, गरज पण नाही. कारण इक्वेटिंग कोइफिशियंटनंच आपण थिअरॉटिकल प्रॉब्लेम्स, त्याची ॲप्लिकेशन सगळं सोडवलं होतं. आताही तेच आहे. बाय सबस्टिट्यूशन असा स्पेसिफिक उल्लेख करून गणित तुम्हाला परीक्षेला येत नाही. जुन्या सिलेबसमध्ये हा प्रकार होता, या नवीन सिलेबसमध्ये नाही. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, यावेळेला तुम्हाला बाय इक्वेटिंग कोइफिशियंटनीच सोडवा असं थोडक्यात सुचवायचं असतं, फक्त उल्लेख करत नाहीत. तसा उल्लेख असणारा एक प्रश्न 9वीत होता. आता 10वीमध्ये काय आहे? 10वीमध्ये आपल्याला ही सायमल्टेनियस इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल जेव्हा 2 येतात तेव्हा त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतो. ती इक्वेशन्स सोडवण्याच्या एकूण 3 पद्धती तुम्हाला 10वीमध्ये आहेत. नुसतंच जर आलं सॉल्व फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स तर ती इक्वेशन्स तुम्हाला बाय इक्वेटिंग कोइफिशियंट सोडवता येतात. दुसरा प्रकार आहे बाय ग्राफिकल मेथड. 9वीमध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री हा प्रकार पाहिला होता. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये ग्राफ होते. 10वीच्या कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये वेगळा पार्ट आहे. 9वीच्या कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये ग्राफ होते. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, कोऑर्डिनेट्स. हा सगळा प्रकार आपल्या लिनियर इक्वेशनमध्ये येतो. त्यावेळेस आपण पॉईंट्स तयार केले होते 9वीमध्ये सुद्धा. तसेच पॉईंट्स तयार करायचे, 2 लाईन्स काढायच्या. त्या 2 लाईन्स त्या ग्राफवर ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्याचे कोऑर्डिनेट्स, ते त्याचं सोल्युशन असतं.
त्यामुळं ग्राफ नुसता काढला, उत्तर नाही मांडलं तर मार्क जातील. सोल्युशन म्हणून खाली उत्तर लिहावंच लागेल आपल्याला. पहिला प्रकार होता बाय इक्वेटिंग द कोइफिशियंट, दुसरा प्रकार होता बाय ग्राफिकल, तिसरा प्रकार आहे तुम्हाला बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल हा प्रकार यावर्षी पूर्णपणे नवीन आहे. आधी दोन प्रकार थोडेफार तर ओळखीचे. डिटर्मिनंट निश्चयक हा भाग महत्त्वाचा आहे. डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करता आला पाहिजे. दिलेल्या दोन इक्वेशन्सवरून आपल्याला डी डी एक्स डी वाय असे 3 डिटर्मिनंट्स मांडता आले पाहिजे. डिटर्मिनंट्स तुम्हाला आत्ता 2x2 आहे. 2x2 याचा अर्थ 2 रो 2 कॉलम. पुढं तुम्हाला मॅट्रिक्समध्ये 3 रोज 3 कॉलम्स हे पुढं 11वी 12वीमध्ये येईल. हा डिटर्मिनंटचा भाग आला पाहिजे. बाय क्रॅमर्स रूलनं ती गणित सोडवता आली पाहिजेत. त्यानंतर हे आणखी एक भाग आहे आपल्याला, तो म्हणजे 9वीमध्ये आपण अशी काही उदाहरणं पाहिलेली होती की 2/x + 3/y = 4 वगैरे वगैरे. काय होतं या इक्वेशन्समध्ये? अर्थात या प्रकारचं एकच गणित आपण होतं बघितलेलं. या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबल आले होते. आठवा जरा 9वीमध्ये भाग झालेला आहे आपल्याला. हे कन्व्हर्ट करावं लागतं. अशी 4-5 गणित एका पॉईंटमध्ये आहेत. हा एक प्रकार तुम्हाला आत्ता 10वीला आहे. आणि पुढे लेखी गणितांचा एक प्रकार आहे. त्या लेखी गणितांमध्ये आता मात्र काळजी घ्यावी लागती, कारण 10वीला एकूण 2 चॅप्टर्स इक्वेशनचे आहेत. एक आहे लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स अँड सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. दोघांमधल्या लेखी गणितातला फरक कळला पाहिजे. 9वीमध्ये कसं होतं, एकाच प्रकारची लेखी गणित, त्यामुळे व्हेरिएबल 2 वापरायची माहीत होतं. पण गणित आल्यानंतर असं ब्रॅकेटमध्ये येणार नाही, हे पहिल्या चॅप्टरचं आहे, दुसऱ्या चॅप्टरचं आहे वगैरे. काही जुन्या प्रश्नपत्रिका काढल्या तुम्ही फार पूर्वीच्या 10-15 वर्षापूर्वीच्या, तर तिथं असायचं यूज टू व्हेरिएबल्स, कारण कळत नव्हतं. पण आता मात्र आपल्याला अशा सूचना येत नाहीत. आपल्याला ओळखावं लागतं की हे गणित सायमल्टेनियसचं आहे का क्वाड्रॅटिकचं आहे, आणि ते ओळखता येतं. ओळखायचं कसं? तर सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये ज्या कंडिशन्स दिलेल्या असतात त्या दोन्ही कंडिशन्स एकतर बेरीज वजाबाकीच्या असतात, दोन्ही बेरजेच्या असतील, दोन्ही वजाबाकीच्या असतील. पण क्वाड्रॅटिकमध्ये जर गेला तर एक कंडिशन गुणाकाराची 100% असती, एक कंडिशन बेरीज वजाबाकीवर असती. त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक व्हेरिएबल वापरायचं आहे आणि सायमल्टेनियसमध्ये 2 वापरायची. त्यामुळे चॅप्टर सोडवताना बायफर्गेशन असतं. आपला पॉईंट सुरू झाला सायमल्टेनियसचा, आपण 2 व्हेरिएबल वापरतो. क्वाड्रॅटिक सुरू झालं 1, पण पेपरमध्ये आल्यानंतर हे गणित क्वाड्रॅटिकचं आहे का सायमल्टेनियसचं आहे हे ओळखता आलं पाहिजे. पुस्तकातलं गणित आता 100% कळतं, कारण आपण वाचलेलं असतं, लिहिलं असतं, सोडवलं असतं. पण जर नॉन टेक्स्च्युअल आलं तर मात्र आपल्याला ते ओळखावं लागतं की हे नेमकं गणित कशाचं आहे. अर्थात नॉन टेक्स्च्युअलचा भाग किती येईल हे माहीत नाही, पण आपल्याला त्याप्रमाणे तयारी करावी लागणार आहे. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडण्याचा जो प्रकार 9वीमध्ये झाला होता तो थोडासा आपण रिकॉल करूयात आणि मग आपण प्रॅक्टिस सेटकडे जाऊयात. प्रत्येक भाग थोडासा विस्तृत प्रमाणात बघावा लागेल. सायमल्टेनियस इक्वेशन सोडवताना 2 इक्वेशन्स दिले असतात हे आपल्याला माहिती आहे. समजा इक्वेशन्स आहेत x + y = समथिंग दॅट इज 5, x - y = 2 असं काहीतरी दिले आपल्याला. जर ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडली आपण की म्हणजे x ची टर्म नंतर y ची टर्म = कॉन्स्टंट टर्म अशी जर मांडली तर एकाला इक्वेशन नंबर 1 द्यायचं, एकाला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. हे दिल्यानंतर जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर मांडून घ्यावं लागतं. ते 9वीत पण झालंय आपल्याला. ते झाल्यानंतर आपण चेक करायचं की कुणाचे कोइफिशियंट सारखे एक्सचे आहेत का वायचे आहेत. ज्याचे कोइफिशियंट सारखे त्याचीच चिन्ह बघायची. कोइफिशियंट एकाचे चिन्ह एकाची बघायची नाहीत. ज्याचे कोइफिशियंट सारखे त्याची चिन्ह बघा. जर चिन्ह समान असतील तर 2 इक्वेशनची वजाबाकी करावी लागते, सबट्रॅक्शन करावी लागते. जर 2 कोइफिशियंट समान असतील, चिन्ह भिन्न आली तर मात्र त्या 2 इक्वेशनची ॲडिशन करावी लागते. चिन्हांच्या नियमाच्या उलटे नियम या ठिकाणी आहेत. चिन्हांच्या नियमामध्ये आपण समान चिन्हांची बेरीज करतो, भिन्न चिन्हांची वजाबाकी करतो. पण इथं असं होत नाही. इथं इक्वेशन्स आहेत, त्याची बेरीज का वजाबाकी हे चिन्हावरून ठरतं, पण चिन्हाच्या नियमाच्या उलटे नियम आहेत. असं सोडवताना प्रॅक्टिस 9वीत झालेली आहे. इथं जर आपण बघितलं तर x पण सारखा आहे, y पण सारखा आहे.
काय इलिमिनेट करायचं आहे आपण ठरवायचं आहे, एक्स का वाय. समजा एक्स इलिमिनेट करायचा आहे म्हणजे एक्स घालवायचा आहे, एक गेल्याशिवाय दुसरा मिळत नाही आपल्याला. एक्स जर घालवायचा असेल तर आपल्याला या दोघांची सबट्रॅक्शन करावी लागेल, कारण चिन्ह समान आहेत. प्लस एक्सला प्लस एक्स कधी जात नाही, प्लस एक्सला मायनस एक्स जातं. त्यामुळे हे मायनस करावं लागेल आणि मायनस करायचं याचा अर्थ सबट्रॅक्शन करावी लागेल. इथं जर चिन्ह बघितली तर चिन्ह भिन्न आहे. मग या ठिकाणी वाय घालणं सोपं आहे, कारण वाय घालवण्यासाठी काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. म्हणजे दोन इक्वेशनची वजाबाकी करायची का बेरीज करायची हे सगळं चिन्हावर अवलंबून आहे. एक्स घालवायचा असेल तर वजाबाकी, वाय घालवायचा असेल तर बेरीज. दुसरं उदाहरण बघूया. 2x plus 3y is equal to 9. 2x minus 4y is equal to 7. इथं कोइफिशियंट एक्सचा सारखा दिसतो, म्हणजे एक्सच घालवता येईल, वाय तर घालवता येणार नाही, कारण 3 वायला 4 वाय जात नसते. 2x ला 2x जाणार, पण चिन्ह भिन्न पाहिजेत. त्याच्यामुळं या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करावी लागेल. ही चिन्ह बघून चालणार नाही, कारण ही चिन्ह कोणाची आहेत, वायची आहेत. ज्याचे कोइफिशियंट सारखे त्याची चिन्ह बघा. जर इथं असं आलं असतं की या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी 3 आलेलं आहे, आता बघा, आता एक्स सारखा नाही पण वाय सारखा आहे, चिन्ह भिन्न आहेत. मग या दोघांची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. हे आयतं आलं तर. जर आयतं नाही आलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 आलेलं आहे, 2x मायनस 3y इज इक्वल टू 5 आलेलं आहे. आता मात्र कोइफिशियंट सारखा करावा लागेल. कुणाचा करायचा आपण ठरवायचं. आपल्याला वाटलं एक्स सारखा करावा, तर ही इक्वेशन नंबर 1 आहे, हे इक्वेशन नंबर 2 आहे. इथं 2x दिसतात, याला जर 2 ने गुणलं तर 2x होईल. मग याला एकट्याला गुणून चालत नाही, म्हणजे इथं लिहावं लागेल आपल्याला मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 2. ह्या सगळ्याला 2 ने गुणायचं, म्हणजे 2x प्लस 2y 7 दुणे 14, आणि हे नवीन इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 3. आणि आता बघा 2x ला 2x सारखे झाले. मग या दोघांची आपल्याला वजाबाकी करता येईल. तुम्हाला वाटलं की मला x नाही सारखा करायचा, y सारखा करायचा आहे, तर पहिल्या इक्वेशनला इथं 3 दिसतं, म्हणजे वरती कितीनं गुणावं लागेल, 3 नीच. 3 नी गुणून बघा, म्हणजे 3x 3y आणि 7 त्रिक 21, 3x प्लस 3y इज इक्वल टू 21. गडबडीत काय होतं, अलीकडं गुणलं जातं, पलीकडं गुणलंच जात नाही. सगळ्याला गुणायचं लक्षात ठेवा. हे नवीन इक्वेशन, इक्वेशन नंबर 3. आणि आता जरा बघा, इथं मायनस 3y, इथं प्लस 3y, म्हणजे या दोन इक्वेशनची काय करणार आपण, बेरीज. हा सगळा भाग आपल्याला 9वी मध्ये झालेला आहे. कदाचित दोन्ही इक्वेशनला गुणावं लागतं आणि मग कोइफिशियंट सारखी येतात. उदाहरणार्थ 2x प्लस 3y इज इक्वल टू 7, आणि त्यानंतर घेऊयात आपण 5x मायनस 4y इज इक्वल टू 8. ना इथं x सारखा होतो लगेच, ना y होतोय. हे इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2. x सारखा केला तर सबट्रॅक्शन आहे लक्षात ठेवा, y सारखा केला तर ॲडिशन आहे. आणि इथं जर चुकून मायनस आलं तर तुम्ही काही पण सारखं करा, सबट्रॅक्शनच आहे. y सारखा केला तरी सबट्रॅक्शन, x सारखा केला तरी सबट्रॅक्शन, कारण चिन्ह समानच आहेत दोन्हीकडं. पण x सारखा करताना काय करावं लागेल, ह्या 2 नी गुणायचं खाली आणि 5 नी गुणायचं वर, म्हणजे 2 पंचे 10 आणि 5 दुणे 10. म्हणजे पहिल्या इक्वेशनला 5 नी आणि दुसऱ्या इक्वेशनला 2 नी गुणायचं. x सारखा करायचा असेल तर, y सारखा करायचा असेल तर पहिल्या इक्वेशनला 4 नी, दुसऱ्या इक्वेशनला 3 नी. काही सारखं करा सबट्रॅक्शन, आणि इथं प्लस असतं तर काय झालं असती, ॲडिशन. किंवा या ठिकाणी मायनसच आहे पण या ठिकाणी प्लस झाले तरी पण ॲडिशन. म्हणजे आपल्याला हा सगळा प्रकार 9वी मध्ये झालेला आहे. याच्यावर आधारित आपल्याला पहिला प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. थोडीशी आपण आणखी जादा माहिती यात पाहणार आहोत.